आज महात्मा फुले जयंती म्हणजे आमच्यासाठी गौरवाचा दिवस आणि आमचं दैवत यांची जयंती 197वी जयंती आम्ही आनंदाने आणि उत्साहाने साजरी करत आहे। 1827 हा त्यांचा जन्मदिवस आणि 1890 हा त्यांचा मृत्यूदिवस। शिक्षणाचे जनक म्हटले जाणारे आमचे महात्मा फुले, आज जो आमच्या खिशाला जो पेन आहे आणि आम्ही ज्या हुद्द्यावर बसले आहेत ते फक्त आमच्या आणि आमच्या महात्मा फुले आणि सावित्रीमाईंमुळे। आज या भूमीला ज्या भूमीवर उभा आहे ती एक कर्मभूमीच आहे आणि जो मी सांगणारा इतिहास आहे तो एक दगदगता कर्मवीर नावाचा जे इतिहास आहे। आजच्या महात्मा फुलेंनी जे समाजासाठी निस्वार्थ आणि विना याच्याने केलेलं आहे ते स्वतः म्हणजे आम्हाला आज आदर्श आणि पुढे जाण्याची प्रेरणा देते। म्हणजे आज आम्ही अशा अनेक रूढी परंपरामध्ये लुटलेलो तेव्हा आमच्यावर भटशाही यांचे अधिराज्य होते। त्यांनी आमच्यावर म्हणजे बेटीबंदी, रोटीबंदी, गेटबंदी, तटबंदी अशा अनेक बंद्या रुजून आम्हाला बहुजनांना त्यांनी बटशाहीने आमच्यावर राज्य केलेले होते। परंतु त्या राज्याला सुरंग लावणारे म्हणजेच आमचे महात्मा ज्योतिराव फुले। आमच्या महात्मा ज्योतिबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा जागृत करून त्यांची शिवजयंती साजरी करून आमच्यासारख्या जे ऐक्याची भावना निर्माण केली आणि आमच्यात पुन्हा भावना म्हणजे एकात्मतेचे उदाहरण देऊन त्यांना आम्हाला एक केलेलं आहे। दलितांसाठी आमच्या महात्मा फुले यांनी स्वतःचा हाऊस मोकळा केला। म्हणजे काय दिसते मी किती श्रीमंत धर्म असलं परंतु आमचा एकच धर्म तो म्हणजे सत्य धर्म आणि एक मानव धर्म याच विचारांनी चालणारे आमचे महात्मा फुले होते। जयंतीनिमित्त आमच्या समस्त समाज बांधवांमार्फत एक आनंदाचा सण आहे। हा आमच्यासाठी फार उत्साह आणि गर्वाची गोष्ट आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंनी इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरावर लिहिण्यासारखा इतिहास त्यांनी आपल्याला दाखवला आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम जयंती सुरू करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्रियांना त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी जे कार्य केलं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आमचे आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या जयंतीने आम्ही फार आनंदाने आणि उत्साहाने साजरी करत आहोत। धन्यवाद।